याआधी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये लिस्टिंग फॉर्म किंवा मेथड, रोस्टर मेथड, सेट बिल्डर फॉर्म, रूल मेथड या प्रकारचा भाग बघितला होता. आता आपल्याला 1.2 साठी इक्वल सेट्स हा भाग माहीत असणं गरजेचं आहे. त्याची इंट्रोडक्शन या पार्टमध्ये आपण पाहू आणि मग 1.2 कडे जाऊ. Equal sets. Two sets A and B are said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A. याचा अर्थ जर आपण A आणि B हे दोन सेट्स घेतले तर A मधील सर्व एलिमेंट हे B मध्ये आणि बी मधील सर्व एलिमेंट ए मध्ये असतील तर त्या दोघांना इक्वल सेट्स म्हणता येतं. दुसऱ्या एका भाषेमध्ये ऑर टू सेट्स कंटेनिंग एक्झॅक्टली द सेम एलिमेंट्स आर सेट टू बी इक्वल सेट्स. याचा अर्थ दोन सेट्स मध्ये एक्झॅक्टली सेम एलिमेंट्स पाहिजेत. याचा अर्थ असा नाही की पहिल्या सेटमध्ये जर 5 एलिमेंट आहेत दुसऱ्या सेटमध्ये पण 5 एलिमेंट असं नाही. ते 5च्या 5 सारखे असावे लागतात. काही उदाहरण आपण खाली घेतलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण A इज इक्वल टू 1 2 3 4, B इज इक्वल टू 2 3 1 4. आता इथं दिसेल आपल्याला की या दोन्ही सेट्स मधले एलिमेंट्स हे एक्झॅक्टली सारखे आहेत. या ठिकाणी क्रम बदलला तरी काही फरक पडत नाही, परंतु या ठिकाणचे एलिमेंट्स आणि या ठिकाणचे एलिमेंट्स हे एक्झॅक्टली सेम आहेत. त्यामुळं A इज इक्वल टू B. आता दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण. C इज इक्वल टू x स्लॅश x इज अ लेटर इन द वर्ड उल्फ. उल्फ हा एक शब्द आहे आणि यातील अक्षरांचा सेट म्हणजे C. D is equal to y slash y is a letter in the word follow. Follow या शब्दातील अक्षरांचा सेट त्याला म्हणलं आपण D. पहिल्यांदा आपल्याला C आणि D लिस्टिंग फॉर्म मध्ये मांडावे लागतील कारण त्याच्यामधले एलिमेंट्स माहित होणं गरजेचं आहे. आता C या सेटमध्ये उल्फ हा शब्द आहे. उल्फ मध्ये WOLF, त्यामुळे C मध्ये झालं WOLF. आता D या सेटमध्ये फॉलो हा शब्द आहे. याच्यामधले लेटर्स आहेत FOL. हा L रिपीट आला तो आपण घेत नाही. त्यानंतर O रिपीट झाला, राहिला W, म्हणजे याचे एलिमेंट्स तयार झाले FOLW. याचा अर्थ C आणि D मधले चारीच्या चारी एलिमेंट्स इक्वल आहेत किंवा एक्झॅक्टली सेम आहेत. त्यामुळं C इज इक्वल टू D. थोडक्यात इक्वल सेट्सची अशी 2 उदाहरणं झाली. थोडा एक वेगळा पार्ट आपल्याला पुढे जाऊन अजून पाहायचा आहे. याच्यामध्ये सिम्बॉलिक सगळा भाग आहे. इथे एक उदाहरण घेतलंय आपण. A इज इक्वल टू x स्लॅश 2x प्लस 1 इज इक्वल टू 9. याचा अर्थ असा होतो की A हा सेट या इक्वेशनचं सोल्युशन आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. 2x प्लस 1 इज इक्वल टू 9 हे इक्वेशन घेतलं आपण. हा प्लस 1 इकडे आल्यावरती मायनस होणार. या ठिकाणी 9 मायनस 1 8, 2 नी गुणलंय, इथं भागला आपण. x इक्वल टू 8 अपॉन 2, x इक्वल टू 4. याचा अर्थ या इक्वेशनचं सोल्युशन आलं 4, म्हणून ए सेट मध्ये एलिमेंट आला 4. आता दुसरे एक उदाहरण घेतलं आपण. B इज इक्वल टू x स्लॅश x स्क्वेअर इज इक्वल टू 25. पुन्हा एकदा इक्वेशन आहे x स्क्वेअर इज इक्वल टू 25. जर आपण दोन्ही साइडची स्क्वेअर रूट्स घेतली तर x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 5, कारण 25चं स्क्वेअर रूट हे प्लस ऑर मायनस 5 असणार. थोडक्यात बी या सेटमध्ये 2 एलिमेंट्स तयार झाले. एक झाला प्लस 5 आणि दुसरा झाला मायनस 5. याच्यावरती आधारित
एम्प्टी सेट आहेत का नाहीत, इक्वल सेट्स आहेत का नाहीत, ही उदाहरणं आपल्याला 1.2 मध्ये पाहायची आहेत. आता प्रॅक्टिस सेट 1.2 त्यातला पहिला क्वेश्चन, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. खाली आपल्याला 3 सेट्स दिलेत, ए, बी आणि सी. यापैकी किती सेट्स इक्वल आहेत, किती नाहीत, आणि त्या उत्तराचं आपल्याला जस्टिफिकेशन द्यायचं आहे. आपण एक एक सेट घेऊ, त्यातले एलिमेंट्स पाहूयात. पहिला सेट ए. ए इज इक्वल टू एक्स स्लॅश 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. याचा अर्थ या ए सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते या इक्वेशनचं सोल्युशन आहे. आपण ते इक्वेशन घेतलं, 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. मायनस 1 उजव्या साईडला नेल्यानंतर प्लस 1 तयार होणार. 3x इक्वल टू 3, x इक्वल टू 3/3, x इक्वल टू 1. याचं सोल्युशन आलं 1. याचा अर्थ ए सेटमध्ये एलिमेंट आला 1. दुसरा सेट बी. b is equal to x slash x is a natural number, but x is neither prime nor composite. याचा अर्थ बी सेट मध्ये असे एलिमेंट्स आहेत की जे नॅचरल नंबर्स आहेत आणि ते प्राइम आहे नाहीत, कॉम्पोजिटही नाहीत, म्हणजे मूळही नाही आणि संयुक्त पण नाही. आपल्याला माहित आहे मूळही नाही आणि संयुक्त पण नाही अशी एकमेव संख्या आहे ती म्हणजे एक नॅचरल नंबर. त्यामुळं बी सेटमध्ये एलिमेंट झाला 1. सी सेटमध्ये बघा, एक्स स्लॅश एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स लेस दॅन 2. याचा अर्थ एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि तो 2 पेक्षा लहान आहे. आता 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर फक्त 1. त्यामुळं सी या सेटमध्ये एलिमेंट आला 1. जर आपण पाहिलं ए सेट, बी सेट, सी सेट या तिघांमधलेही एलिमेंट हे एकसारखेच आहेत. हिअर एलिमेंट्स ऑफ सेट्स ए, बी अँड सी आर एक्झॅक्टली सेम. देअरफॉर ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. दिलेले तिन्हीच्या तिन्ही सेट्स हे इक्वल सेट्स आहेत कारण त्याच्यामधले एलिमेंट्स हे एक्झॅक्टली सेम आहेत. आता क्वेश्चन नंबर 2. Decide whether set A and set B are equal sets. Give reason for your answer. ज्याप्रमाणे पहिल्या गणितात 3 सेट्स दिले होते त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला 2च सेट्स दिलेले आहेत. त्यातला पहिला सेट आहे A इज इक्वल टू सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. इव्हन प्राईम नंबर्स फक्त 2 आहे. जी सममूळ संख्या आहे ती आहे 2. त्याच्यामुळं ए या सेटमध्ये एलिमेंट आला 2. बी सेट दिलाय एक्स स्लॅश 7x मायनस 1 इज इक्वल टू 13. पुन्हा एकदा बी सेट म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन. हे इक्वेशन आपण घेतलं सोडवायला. -1 या ठिकाणी उजव्या साईडला गेल्यावर +1 तयार झाला. 13 + 1 म्हणजे 14. 7x इक्वल टू 14, x इक्वल टू 14/7, x इक्वल टू 2. म्हणजे बी या सेटमध्ये सुद्धा एलिमेंट 2च आला. ए सेटमध्ये एलिमेंट 2, बी सेटमध्ये एलिमेंट 2. हिअर एलिमेंट्स ऑफ ए अँड बी आर एक्झॅक्टली सेम. देअरफॉर ए इज इक्वल टू बी. आता क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स? व्हाय? आपल्याला 3 एक्झाम्पल्स दिलीत आणि त्याच्यामध्ये कोणते एम्प्टी आहेत ते विचारले आणि का. पहिलं आहे ए इज इक्वल टू ए स्लॅश ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. बघा ए सेटमध्ये असे एलिमेंट्स आहेत की जे नॅचरल नंबर आहेत आणि 0 पेक्षा लहान आहेत. आपल्याला माहित आहे नॅचरल नंबर हे सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात आणि पॉझिटिव्ह इंटिजर हे नेहमी 0 पेक्षा मोठे असतात. त्यामुळं नॅचरल नंबर कधीही 0 पेक्षा लहान असत नाही. त्यामुळं ए हा एम्प्टी सेट, त्यालाच आपण म्हणतो फाय. हे पहिल्यांदा सिम्बॉलिक, नंतर चिन्हामध्ये आपल्याला सेटच्या चिन्हामध्ये, नंतर सिम्बॉल, ह्या दोन्ही प्रकारे लिहायचं.
देअरफॉर सेट ए इज अन एम्प्टी सेट. याचं कारण लिहिलं आपण हे बिकॉज ऑल नॅचरल नंबर्स आर ग्रेटर दॅन 0. सगळे नॅचरल नंबर्स हे 0 पेक्षा मोठे असतात. थोडक्यात ए हा एम्प्टी सेट आला. दुसरं एक्झाम्पल, बी इज इक्वल टू एक्स स्लॅश एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा या ठिकाणी बी सेट हा या इक्वेशनचं सोल्युशन आहे. हे इक्वेशन घेतलं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं एक्स इक्वल टू 0. 0 ला प्लस ऑर मायनस असा प्रकार नसतो. त्यामुळं बी मध्ये 0 हा एलिमेंट आला. देअरफॉर सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट. हा एम्प्टी नाही, कारण 0 हा सेट बी चा एलिमेंट आहे. ते कारण आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तिसरं एक्झाम्पल आहे, सी इज इक्वल टू एक्स स्लॅश 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्स बिलॉंग्स टू एम. याचा अर्थ सी हा या इक्वेशनचं सोल्युशन आहे आणि कंडिशन आहे की आलेलं सोल्युशन हे नॅचरल नंबर पाहिजे. अशी कंडिशन आतापर्यंत नव्हती सोल्युशन मध्ये. म्हणजे नुसतं सोल्युशन पण नाही, ती कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आपण इक्वेशन घेतलं सोल्युशन काढण्यासाठी 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. मायनस 2 या बाजूला आला तो प्लस 2 तयार झाला. 5x इक्वल टू 2, x इक्वल टू 2 अपॉन 5 ने गुणले इकडे भागायचं 2 अपॉन 5. आता 2 अपॉन 5 हे याचं सोल्युशन मिळालं, पण 2 अपॉन 5 हा नॅचरल नंबर नाही. त्याच्यामुळं सी हा एम्प्टी सेट झाला. म्हणजे येणारं प्रत्येक सोल्युशन हे एलिमेंट असलंच पाहिजे असं नाही. जर कंडिशन असेल तर सी इज इक्वल टू एम्प्टी सेट, ते आपण सिम्बॉलिक लिहिलं फाय, त्याला कारण दिलं 2 अपॉन 5 नॉट बिलॉंग्स टू एम. 2 अपॉन 5 हा नॅचरल नंबर नाही, ते खाली शब्दातही आपण लिहिलं. सेट सी इज अन एम्प्टी सेट बिकॉज 2 अपॉन 5 इज नॉट अ नॅचरल नंबर. जर याचं सोल्युशन नॅचरल नंबर आलं असतं तर तो एलिमेंट सी मध्ये आला असता. पण 2 अपॉन 5 हा नॅचरल नंबर आला नाही, त्याच्यामुळे ते सोल्युशन येत नाही. क्वेश्चन नंबर 4. राइट द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट ऑर इनफायनाइट. आपल्याला एकूण 7 उदाहरणं पाहिजे की जे सेट्स फायनाइट आहेत का इनफायनाइट आहेत ते सांगायचं कारणासहित विथ रिझन. फर्स्ट, a is equal to x slash x less than 10. x is a natural number. हा सेट फायनाइट आहे का इनफायनाइट आहे विथ रिझन आपल्याला खाली सांगायचंय. पहिल्यांदा आपण त्याच्यामधले एलिमेंट्स पाहू. ए सेट मध्ये एक्स हा 10 पेक्षा लहान आहे आणि तो नॅचरल नंबर आहे. 10 पेक्षा लहान असणारे नॅचरल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. याचा अर्थ हे लिमिटेड आले, काउंटेबल आले. सेट ए इज अ फायनाइट सेट. त्याचं कारण खाली लिहिलं आपण, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ए आर काउंटेबल. जे एलिमेंट्स मोजता येतात त्यांना आपण फायनाइट म्हणतो. जे मोजता येत नाही त्या सेटला आपण इनफायनाइट म्हणतो. बी मध्ये दुसरा, बी इज इक्वल टू वाय स्लॅश वाय लेस दॅन -1. वाय इज अन इंटिजर. वाय हा पूर्णांक आहे आणि तो -1 पेक्षा लहान आहे. आता -1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या नंबर लाईन वर जर बघितलं आपण तर -1 च्या डाव्या बाजूला असणाऱ्या सगळ्या संख्या -2, -3, -4 डॅश 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 ह्या संख्या आपल्याला मोजता येत नाही. देअरफॉर सेट बी इज अन इनफायनाइट सेट. कारण द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट बी आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. तिसरं, सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. सी सेट मध्ये तुमच्या शाळेतील 9वीचे सर्व विद्यार्थी आहेत. याचा अर्थ सेट सी हा फायनाइट आहे, कारण तुमच्या शाळेतील सर्व 9वीचे विद्यार्थी आपल्याला मोजता येतात. दे आर काउंटेबल. आपण खाली कारण लिहिलंय, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट सी आर काउंटेबल. देअरफॉर सेट सी इज अ
फायनाईट सेट. चौथं, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर व्हिलेज. तुमच्या गावातील किंवा खेड्यातील लोकांची संख्या किंवा लोकांचा सेट जो आपल्याला मोजता येतो. देअरफॉर गिव्हन सेट, त्याला नाव दिलेलं नाहीये. गिव्हन सेट इज अ फायनाईट सेट बिकॉज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द गिव्हन सेट आर काउंटेबल. जे काही लोक आहेत ते आपल्याला मोजता येतात, त्यांची यादी करता येते, त्यामुळे तो फायनाईट सेट आहे. पाचवं, सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. आपल्याला प्रयोगशाळेतील जे काही साहित्य आहे त्याचा सेट घ्यायला सांगितलाय. ते सगळे एलिमेंट्स, ते सगळे ॲपरेटस आपल्याला मोजता येतात. गिव्हन सेट इज अ फायनाईट सेट बिकॉज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द गिव्हन सेट आर काउंटेबल. सहावं, सेट ऑफ होल नंबर्स. हे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या की ज्या आपल्याला मोजता येत नाहीत. गिव्हन सेट इज अन इनफायनाईट सेट. त्याचं कारणही आपण खाली लिहिलेलं आहे. सातवं, सेट ऑफ रॅशनल नंबर्स जो आपण क्यू म्हणून पाहिला होता. गिव्हन सेट इज अन इनफायनाईट सेट. रॅशनल नंबर्स आपल्याला मोजता येत नाहीत. त्याचे कारण आपण खाली लिहिलंय. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द गिव्हन सेट आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. थोडक्यात या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण इक्वल सेट, एम्प्टी सेट आहे का नाही, त्यानंतर फायनाईट आणि इनफायनाईट एवढे प्रकार पाहिले. पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला वेन डायग्रॅम आणि त्याच्यावरती आधारित भाग पाहायचा आहे.